यानंतर आताची सर्वात मोठी बातमी, बाळासाहेबांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच सेन्सॉरची कात्री लागली। सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंग वेळी कोणतीही कात्री लागणार नाही असा दावा निर्माते संजय राऊत यांनी केला होता। मात्र आता ही बातमी समोर येते की ठाकरे यांच्या सिनेमाला सेन्सॉरची कात्री लागलेली आहे। ठाकरे सिनेमात बाळासाहेबांच्या तोंडी असलेल्या शब्दांना ही कात्री लागली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी वैदेही काणेकर हिच्याकडून। वैदेही आपल्या सोबत आहे। वैदेही, याबाबत आणखी काय माहिती मिळते? जनता का काम करने के लिए जनता के बीच जाना पड़ेगा। एक संगठन की निश्चितच ठाकरे सिनेमा जो आहे तो 25 जानेवारीला रिलीज होतोय आणि या सिनेमामध्ये विशेष म्हणजे ठाकरे शैलीतील अनेक शब्द या सिनेमामध्ये होते। मात्र सेन्सॉरच्या एकूणच तपासामध्ये सेन्सॉरची कात्री या शब्दांना लागली असल्याचं बातमी जी आहे ती पुढे येते। जवळपास 4 ते 5 शब्दांना कात्री लागलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच बाळासाहेबांचे चाहते होते त्यांचीच निश्चितच निराशा खरं तर ही होणार आहे। कारण बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण जर म्हटलं तर ते खास ठाकरे शैलीमधलं भाषण असायचं, आक्रमक असं भाषण असायचं आणि कुठेतरी सिनेमामध्ये हे भाषण दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये काही शब्दांना जी आहे ती कात्री लावण्यात आलेली आहे। 4 ते 5 हे खरं तर शब्द आहेत, त्याच्यापैकी काही शब्द जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत, तर बरेचसे शब्द म्यूटही केलेले आहेत। त्याच्यामुळे ठाकरे शैलीतील हे शब्द म्यूट असल्याचं जे आहे ते एकूण आपल्याला सिनेमामध्ये सध्या बघायला मिळणार आहे। धन्यवाद वैदेही। तर या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी, ठाकरे सिनेमाला सेन्सॉरची कात्री लागलेली आहे।